36 वर्षाचा विश्वास असणारे ठिकाण म्हणजे महावीर ड्रेसेस. महावीर ड्रेसेसमध्ये तुम्हाला मिळणार सर्व शाळेचे युनिफॉर्म, तेही 365 दिवस. बुलढाणा शहरातील व आसपासच्या परिसरातील सर्व शाळेचे व कॉलेजचे गणवेश मिळतील. प्रबोधन विद्यालय, शिवाजी विद्यालय, एडेड हायस्कूल, बाल शिवाजी कॉन्व्हेंट या शाळेचे सर्व बदललेले नवीन गणवेशचा रेडी स्टॉक उपलब्ध आहे. स्कूल बॅग, टिफिन बॅग, वॉटर बॉटल, झील कंपनीचे रेनकोट, सिटीजन कंपनीची छत्री, बॅक कव्हर्स, स्कूल स्वेटर, टाय, बेल्ट व सॉक्स, सर्व शाळेचे ब्लेझर व वेस्ट कोट मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा. आपण पाहत आहात BCCN न्यूज. आसलगावमधील मोकाट जनावरांकडून पिकाचे नुकसान, शेतकरी त्रस्त. ग्रामपंचायतकडून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी. आधीच गेल्या 3-4 वर्षापासून अतिवृष्टी, नापिकी आणि यावर्षी देखील आता बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आलीये. अशा विविध संकटांना तोंड देताना बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी पुरता हैराण झाला आहे. आणि अशाच आता मोकाट जनावरे मोठ्या कष्टाने जगवलेले पीक नष्ट करत असल्याने शेतकरी मोठे त्रस्त झाले आहेत. जळगाव जामोद तालुक्याच्या आसलगावमध्ये मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे झाली असून ही जनावरे शेतात जाऊन पिकांचे नुकसान करत आहेत. ग्रामपंचायतकडे वारंवार तक्रारी करून देखील उडवाउडवीची उत्तरं देत ग्रामपंचायतकडून हलगर्जीपणा केला जात असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना द्याव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. नमस्कार, मी रोशन वासुदेव बुले. आज आमच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनावरे घुसतात. गावातील मोकाट जनावरे घुसून आमचे 1 एकर पराठी बगायती पराठी लावली होती. त्यातली कमीत कमी 700 ते 800 झाड हे मोकाट जनावरांनी खाल्ले. मीच नाही तर आसलगावातील संपूर्ण शेतकरी वर्ग हा आज या मोकाट जनावरामुळे त्रस्त आहे. त्रस्त असून एवढेच नाही तर आज या आसमानी संकट, वरून पाणी नाही, पाऊस नाही, काहीच नाही. आज तर आमची शेतकरी वर्गाची अशी व्यवस्था झाली आहे, शेतमालाले भाव नाही आणि त्याच्यामध्ये आज हे जनावरं तकलीफ देतात. आज आम्ही सकाळ, संध्याकाळ, दुपार आणि रात्री आम्ही 3-3 वेळेस आम्ही आई, बाबा, मी, माझा भाऊ पूर्ण टाईम हा शेतीमध्ये देतो. तरीही 15-15, 20-20 ढोरं हे शेतामध्ये घुसतात. एवढेच नाही तर वारंवार ग्रामपंचायतले तक्रार करून ग्रामसेवक म्हणतात मी काय करू. ग्रामसेवक झाले, सरपंच झाले, सरपंचाजवळ गेलो, सरपंच म्हणतात दोंड्या दिले तर काय होते. मी त्याला म्हटलं की बा तुम्ही गावामध्ये दोंडी द्या. ते म्हणतात दोंडी देऊन काय होते, लोक काही त्याचे ढोरं नेत नाहीत. मग यात हे नुकसान होऊन आले, मग याला कारणीभूत कोण आहे वा. पुण्यात फ्लॅट घ्यायचाय, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910.